मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती काल रात्री भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली। महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप कुणासोबत युती करेल याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही। राज्यात कोणत्या ठिकाणी भाजप स्वबळावरती सत्ता स्थापन करू शकतं तर कुठे युती करावी लागेल याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। मुंबई महापालिकेच्या पारदर्शीपणाच्या मुद्द्यावरती आम्ही ठाम आहोत असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलंय। तसंच मुंबईच्या महापौरपदाच्या मुद्द्यावरून भाजप काँग्रेससोबत जाणार नाही असंही शेलार म्हणाले। जोपर्यंत राज्य सरकारमध्ये शिवसेना भाजपशी ब्रेकअप करत नाही तोपर्यंत शिवसेनेबाबत जाण्याचा विचार नाही अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। मुंबई महापालिकेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येणार का याची आता चर्चा सुरू झाली आहे। विकासासाठी कोणी पाठिंबा मागितला तर तो राष्ट्रवादी नेत्यांसोबत चर्चा करून देऊ असं मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी स्पष्ट केलंय। मुंबई पालिकेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं शिवसेना आणि भाजप या पक्षांना पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांना सोबत घेण्याची गरज आहे। मुंबईत शिवसेना भाजपला एकत्र येण्यावाचून पर्याय नसल्याचं खुद्द भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या भूमिकेवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सत्ता स्थापनेसाठी सेना भाजप एकत्र आल्यास महापौरपदाचं गणित कसं जुळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारलं असता मुंबईत युतीबाबत अजूनही विचार केला नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। तसंच मुंबईकरांनी महापालिका निवडणुकीत 5व्यांदा आशीर्वाद दिल्यानं शिवसेना प्रमुखांनी जनतेचे आभार मानले। शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुधीर मोरेंना शिवसेनेनं पुन्हा पक्षप्रवेश दिलेला आहे तर सुधीर मोरेंच्या वहिनी स्नेहल मोरे देखील सेनेचा भगवा हाती घेणार आहेत। तर तुळशीराम शिंदे आणि किरण लांडगे या अपक्ष उमेदवारांनी देखील शिवसेनेला पाठिंबा दिलाय। त्यामुळे शिवसेनेकडे 88 इतकं नगरसेवकांचं संख्याबळ झालंय। नागपुरातील पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह आता सुरू झालाय। नितीन राऊत यांनी दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून नाव न घेता मुत्तेमवार यांच्यावरती निशाणा साधलाय। तर राऊतांचं पत्र म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असा प्रकार असल्याचं मुत्तेमवार यांनी हल्ला चढवलाय। शिवसेना आणि भाजपला मुंबईत स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं आता मनसेची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती मनसेच्या विजयी उमेदवारांनी काल कृष्णकुंजवरती जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली। मुंबई महापालिकेत मनसेला यावेळी फक्त 7 जागांवरती विजय मिळवता आलाय। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा पराभव झालाय। पराभवानंतर बोलताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवरती आगपाखड केली आहे। राजू शेट्टी घराणेशाहीचं राजकारण करतायत, त्यांनी आयुष्यभर याच तत्वाचं राजकारण करत राहावं अशा शुभेच्छाही यावेळी खोतांनी दिल्या। भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नगरसेवक संजय तुरडेंच्या पत्नीनं काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली। मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्यावरती भाजपच्या सुधीर खातूंसह कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे। यात संजय तुरडेंची प्रकृती गंभीर आहे। मुंबईत 6 जागा मिळवणाऱ्या समाजवादी पक्षानं सेना किंवा भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिलाय। आमचे आणि त्यांचे विचार वेगळे आहेत। मुंबईच्या विकासासाठी आम्ही विरोधात बसू पण सेना भाजपबरोबर जाणार नाही असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी स्पष्ट केलंय। जिल्हा परिषदांच्या आखाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता आहे, तसा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आलाय अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे। ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त असेल त्या पक्षाचा अध्यक्ष बनेल असंही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलंय। मीरा भाईंदरमधील एका स्थानिक मराठी साप्ताहिकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आक्षेपार्ह व्यंगचित्र छापून आलंय। त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित साप्ताहिकाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला। भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित संपादकांना अटक करण्याचीही मागणी केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणातील 4 आरोपींना न्यायालयानं
कोठडी तर तिघांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पांगरमल इथं शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ओली पार्टी आयोजित करण्यात आली होती असा आरोप आहे। दरम्यान विषारी दारूकांड प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या 6 जणांना निलंबितही करण्यात आलंय। पृथ्वीवर झाडच राहिली नाही तर दुसऱ्या ग्रहावरती स्थलांतरित व्हावं लागेल अशा शब्दात नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयानं मुंबईत मेट्रोसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरील बंदी कायम ठेवली आहे। पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे येणारी भावी पिढी ऑक्सिजन अभावी विकलांग जन्माला येऊ शकते अशी भीती देखील उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे। महाशिवरात्रीनिमित्त काल कोइंबतूरमध्ये 112 फुटांच्या शिवप्रतिमेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। स्टीलचे तुकडे जोडून ही भव्य मूर्ती बनवण्यात आली आहे। नंदीची ही मूर्ती तिळाचे बी, हळद, भस्म आणि रेती तसंच मातीपासून बनवण्यात आली आहे। अश्विननं पुणे कसोटीत मिचेल स्टार्कला बाद करून कपिल देवच्याही एक पाऊल पुढे टाकलंय। यंदाच्या मोसमात अश्विनच्या नावावरती मायदेशातल्या 10 कसोटींमध्ये 64 विकेट्स जमा झाल्या असून त्यानं कपिल देवचा 37 वर्ष जुना विक्रम मोडीत काढलाय। कपिल देवनं 1979-80 या सालामध्ये भारतातील 13 कसोट्यांमध्ये सर्वाधिक 63 विकेट्स काढलेल्या होत्या।